नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक नवं नाटक येऊ थाटलं आहे, लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याच नाटकातली दिग्दर्शकाने सांगितल्या पद्धतीने खोडकर नट माझ्यासोबत आहेत दोघं. मला अद्वैत दादा बोलला आहे की आशुतोष आणि पल्लवी खोडकर आहेत, खूप मजा मस्ती करतात सेटवर वगैरे त्या पद्धतीचं. तर हा त्याला उमेश आणि प्रियाला खोडकर म्हणायचं नसेल म्हणून फक्त आमची नाव घेतले की सेफ आहे. हे काय आपले जुने मित्र आहे, एक तर भाऊच आहे, एक एवढी जुनी मैत्रीण आहे, त्याला यांना म्हणूया, असं झालंय ते, बाकी काही नाही. आपण लोकांना गप्पाने सुरुवात करूया. एक नवीन नाटक येत आहे जरतरची गोष्ट, त्यातल्या त्यात मला तुझं खूप कौतुक आहे की आम्ही सोशल मीडियावर बघतोय, तू बोलतोस की अरे थँक्यू, तू हिच्यासोबत ब्रेकअप केलंस म्हणून आमचं जुळलं गेलं. काय आहे तो गोंधळ नेमका? तो गोंधळ नाटक बघितल्यावरच कळणार आहे आणि तो प्रोमो म्हणूनच तसा आहे की तू हिच्यावर ब्रेकअप केलं नसतंस, म्हणजे जर तुमचं ब्रेकअप झालं नसतं तर आम्ही भेटलोच नसतो. तर ते कोणी कोणाबरोबर ब्रेकअप केलंय, कोण कोणाला भेटलंय, आत्ता कोण कोणाच्या आयुष्यात आहे, हे सगळी ती ॲम्बिग्युटी आम्हाला तशीच ठेवायची होती आणि म्हणून ते तो प्रोमो तसा आहे की जेणेकरून नाटक बघायला लोक येतील आणि मग त्यामुळे त्यांना ते कळेल. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावर मिळेल. म्हणजे आत्ता पण अजूनपर्यंत कोणताच कलाकार ना दिग्दर्शक काहीच सांगत नाही, त्यांचं एकच एक फक्त नाटक बघायला आहे. मी पल्लवी तुला प्रश्न विचारतो की चित्रपटाची प्री बुकिंग होणे खूप वेगळं असतं आणि आता नाटकाची प्री बुकिंग होते आणि सगळे रांगा लागतात. कशी आहे फिलिंग त्याची? खरं तर मला खूप आनंद होतो हे सांगताना की नाटकाला बुकिंग होतं आहे. म्हणजे आता आपल्या आजूबाजूला, म्हणजे अर्थात आता बाई पण भारी देवा पण चांगला सिनेमा चांगला चालला, पण असे खूप चांगले सिनेमे येतात आणि जातात. तसंच नाटकं पण बरीच चांगली येतात आणि जातात. सो त्यानिमित्तानं आता मला अशा नाटकात काम करायला मिळतं आहे की जिथं बुकिंग होतं आहे आणि लोक येणार आहेत आपल्याला बघायला. हे फिलिंग नटासाठी खूप भारी असतं. सो प्रिया उमेशमुळे म्हणा किंवा दिग्दर्शक आणि लेखक आमचे जे आहेत, हे सगळे जे जे आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यामुळे लोक आज येत आहेत विश्वासाने, कारण त्यांना माहिती आहे की नाटक उत्तमच असणार आहे आणि म्हणूनच ते भरभरून आधीच ॲडव्हान्स बुकिंग आम्हाला एवढं मिळालं. सो येस, मला फार छान वाटतंय अशा नाटकात आपल्याला काम करायला मिळतं. तू काय सांगशील? नाही, अर्थात पल्लवी म्हणाली तसंच की आपण काहीतरी खूप प्रामाणिकपणे महिने 2 महिने तालमी करून काहीतरी लोकांसमोर घेऊन येत असतो आणि बघायला समोर तितकी लोकच नाही. हे फिलिंग खूप वाईट आहे. सुदैवाने मला माझ्या सहकलाकारांमुळे ते कधी अनुभवायला मिळालं नाही. त्यामुळे पण अर्थात याच्या आधी जे काही कॉलेजला असताना म्हणा किंवा त्यानंतर जे काही प्रायोगिक नाटकं वगैरे केले तेव्हा कमी प्रेक्षक असणं हे अनुभवलं आहे. असं नाही आहे की माहीत नाही आहे ते काय, पण तेव्हाही तितक्याच प्रामाणिकपणे आपण करत असतो आपलं काम. पण शेवटी कुठल्याही नटासाठी म्हणजे त्याचं काम पोहोचणं हाच मुद्दा आहे सगळ्यात मोठा. त्यामुळे मला वाटतं की ते जितकं जास्त संख्येने पोहोचेल तितकं आनंदाची गोष्ट ती असणार आहे. आणि आत्ता पल्लवी म्हणाली तसं की आज प्रिया उमेश 10 वर्षांनी एकत्र येतात, त्याच्यामुळे ती महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रेक्षक वर्गाचं खूप लाडकं कपल आहे प्रिया उमेश आणि त्यासाठी त्यांना बघायला येत आहेत. किंवा अगेन पल्लवी म्हणालीच आहे सगळं, म्हणजे इरा आहे, इराच्या नाटकाकडनं खूप अपेक्षा, म्हणजे इराने लिहिलेल्या नाटकाकडनं कायमच खूप अपेक्षा असतात. एकूण इराच्या लेखनाचे, संवाद लेखनाचे खूप लोक फॅन आहेत. गेली 2 वर्ष नाटक नाही पण नाटक लिहिलंच नाही गेली 2 वर्ष तिने, पण ज्या फिल्म्स लिहिल्या त्या दोन्ही फिल्म्सना संवाद लेखनासाठी तिला फिल्मफेअर आहे. सो एकूणच इरा म्हणा, अद्वैतची नाटकं बघत आलेत लोक. म्हणजे एक मी कायमच म्हणतो त्याला की एक कमर्शियल नाटकांमध्ये कन्सिस्टंटली एक उत्तम स्ट्राईक रेट राखून गर्दी होईल अशी नाटकं, म्हणजे एक गोष्ट अशी गमतीची असू दे, डोंट वरी बी हॅपी असू दे, दादा एक गुड न्यूज आहे, आता हे आहे, ही कायम प्रत्येक नाटकाने एक 301 प्रयोगांचा आकडा पार केला आहे. सो असा एक खूप चांगला स्ट्राईक रेट असणारा, मी त्याला सचिन खूप आवडतो म्हणून मी त्याला दिग्दर्शकांमधला सचिन म्हणतो. तेव्हा मी खूप आधी त्याच्याबद्दल एक पोस्ट लिहिलेली, त्यातही हेच लिहिले आणि ते खरं आहे, 100% खरं आहे की त्याला काहीतरी एक व्यावसायिक रंगभूमीचं गणित कळलंय, उलगडलंय. आणि ते फक्त व्यावसायिक रंगभूमीचं नाही, म्हणजे जेव्हापासून तो एकांकी बसवतो तेव्हापासून म्हणतोय. सो आत्ता ॲक्च्युली जे प्रेक्षक रांगेत उभे होते त्यांना जेव्हा विचारलं, त्यांनी उमेश प्रियाचं नाटक म्हणून तर आले आहेतच, पण इरावती कर्णिकने लिहिलेलं नाटक आहे, आम्हाला बघायचं आहे, अद्वैत दादरकरचं नाटक आहे, आम्ही बघतोच. सो असेही प्रेक्षक आहेत. आणि जी खूप चांगली गोष्ट आहे की मराठी प्रेक्षक नाटकाला फक्त कलाकारांमुळे नाही तर लेखकांमुळे आणि दिग्दर्शकांमुळे येतोय, की त्यांची एक ओळख त्यांच्या मनात निर्माण झाली की ह्यांची नाटकं ही चांगली असतात आणि आम्हाला आवडतात बघा.
सो अशामुळे ती जी गर्दी होते आणि आपल्याला त्याचा भाग होता येते ह्याच्यासारखी भाग्यवान गोष्ट नाही. त्यामुळे काय जसं तुम्ही दोघं बोललात की कौतुक वाटतंय आम्हाला प्रेक्षकांचं वगैरे, पण कधी कधी असं प्रेशर सुद्धा येते की अरे ऑलरेडी एवढी माणसं लाईनमध्ये लागून आपलं नाटकासाठी तिकीट काढतात आहेत, तर तो एक प्रेशर वगैरे आहे का? हो, अर्थात खूप जास्त प्रेशर आहे. म्हणजे ह्याला तर सवय आकडे मोजायची. जसं बुकिंग आमचं सुरू झालं तसं हा बुकिंग बघायचा. बुक माय शोवर ते कळतं ना किती सीट्स बुक झाल्यात, तर हे बघून मोजायचं आणि सांगायचं बघा एवढे सीट्स गेलेत, एवढे सीट्स गेलेत. आणि हे ऐकून रोज जे आकडे ऐकत होतो आम्ही, आणि सोबत तालीम सुरू होत्या. तर तालमीतलं मिळणारं आपलं पात्र आपल्याला अजून सापडत नाही. आपण अजून तिथे पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि हे आकडे हा आकडा कानावर सांगतोय. आकडे कानावर येत आहेत. त्यामुळे हो, भयंकर प्रेशर आहे, भयंकर. असं तू काय सांगशील? नाही, पल्लवी म्हणाली तसं बरोबर आहे. पण माझी ही उमेश आणि आमचे जे निर्माते आहेत नंदू कदम, सोनल प्रोडक्शन्सचे निर्माते, तर आमची ही जुनी सवय आहे. आम्हाला खूप सवय आहे सतत बुक माय शोवर किती बुकिंग झालं पाहिजे. आणि मला त्याच्यामुळे प्रेशर अजिबात येत नाही. जर कोणाला ते येत असेल तर ते चांगल्या अर्थाने घ्यावं. बापरे, तिकीटही बुक झालीत, मग आता तर पात्र शोधलंच पाहिजे. So ते सिरियसली केलं आता तर पाहिजे. केलंच पाहिजे. हा, तसं व्हावं, काही हरकत नाही. पण मला त्याची फार मजा येते की अच्छा एवढं झालं का, एवढं झालं का, ओके, वाढतंय. मला फार गंमत येते. कारण जसं म्हणालो तसं की जितके जास्त प्रेक्षक तितकं मजा. प्रयोग फसेल, रंगेल, जे काय होईल ते होईल. पण तो उद्या फसला तरी प्रेक्षक कमी असते, आणि रंगला तरी प्रेक्षकांसमोरच. म्हणजे उद्या 10 जण आली तरी तो फसेल किंवा रंगेल, हे दोन्ही होऊच शकतं. त्यामुळे ते आपल्याला एवढंच आहे क्लिअर की आपलं काम मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावं, एवढं बेसिक आहे. त्यामुळे ते आकडे बघण्याची सवय आहे. कॉमर्स बॅकग्राऊंडचं असल्यामुळे सांगून सुद्धा गेलं की कॉमर्स बॅकग्राऊंडचं आहे करून कसं. बरं, एक शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांना विचारत होता आता. तुमच्या नजरेमध्ये एक कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा जर तरची गोष्ट काय आहे, आणि प्रेक्षकांना तुम्ही काय ॲडवाइस कराल की त्यांनी का बघावं? मला आशू जास्त वाटतं- चांगलं सांगेल. मी नाटक ऐकल्यावर जे घेतलं तेच मी सांगेन की मला वाटतं जरतरची गोष्ट ही खूप आजच्या काळातल्या नातेसंबंधांमध्ये येणारे प्रॉब्लेम्स, अडचणी, त्याच्यातले काय रिझोल्युशन्स आणि त्याच्यात ते कसे हँडल केले जातात, कसं आजच्या काळातल्या नातेसंबंधांशी डील केलं जातं, ह्या सगळ्यावर भाष्य करणारं नाटक आहेच. पण त्याचबरोबर जर तरची गोष्ट हे नावाला म्हणजे कायम माणूस म्हटल्यावर कायम जो संभ्रमात असतो, कायम त्याच्याकडे जे 2 ऑप्शन्स असतात जर आणि तरचे, ते ह्या नाटकातही आहेत की असं झालं असतं तर ते असतं का, जर मी तेव्हा हे केलं असतं तर हे असतं का, जे आपण कायमच खऱ्या आयुष्यातही या संभ्रमात असतो. तर मला ती वाटतं ओळ की सांग ना, आपलं आयुष्य म्हणजे सांग ना, ते मला खूप आवडलं. तेव्हा सुचली. आम्हाला पण ऐकायचीच आहे, आम्हाला पण नाही म्हणजे मगाशी कोणीतरी विचारलं की जर तर म्हणजे काय असतं, तर मी म्हटलं आपलं आयुष्य हे जर तर असतं. म्हणजे आपण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण जर तर मध्येच जगत असतो माणूस म्हणून. किंवा अगदी लहानपणापासून लहान मुलांना आई वडील जसं सांगतात की जर अभ्यास केला परीक्षेत एवढे मार्क आणले तर हे करू, किंवा थोडे मोठे झाल्यावर आपलंच असतं, अरे यार जर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली असते ना तर खूप छान मुली बघायला मिळाल्या असत्या, जर ती हो बोलली असते तर. हां, म्हणजे नॉट नेसेसरीली फक्त प्रेम आणि किंवा रिलेशनशिपमध्येच नाही, तर ओव्हरऑलच अख्खं आयुष्यच आपण आपलं जरतरमध्ये जगत असतो. जर फालतूगिरी केली नसती तर किटी लागली नसती. बरोबर आहे. काही म्हणजे कुठेही जा, जर हा जॉब सोडला असता तर तेव्हाच बरं झालं असतं, वगैरे वगैरे वगैरे, किंवा जे काही. शिकलो असतो तर आता हे अनुभवता आलं नसतं. हां, जे काही. सो मला वाटतं की ते आहे. त्यामुळे आणि त्या सगळ्या अख्ख्या आयुष्याच्या जरतरमधल्या प्रवासातला जो एक नातेसंबंधांना घेऊन प्रेमसंबंधांना घेऊन जो एक जरतरवाला भाग आहे, ज्या गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात, त्याचं रिफ्लेक्शन ह्या नाटकात कुठेतरी आहे असं मला वाटतं. आणि ते अर्थातच 4 पात्रांमधनं ते आल्यामुळे, ती 4 वेगवेगळ्या भिन्न स्वभावाची पात्रं असल्यामुळे प्रत्येक प्रेक्षक कुठल्या ना कुठल्या पात्रात स्वतःला कुठल्या तरी पॉईंटला बघू शकतो असं मला वाटतं. आणि ते जर का झालं म्हणजे रिलेट होतं ते वर्क होतं, असं बेसिक आहे. तर त्यामुळे ते झालं तर काही मुद्दाच नाही. त्यामुळे या बघायला, तुम्हाला कुठलं पात्र रिलेट होतं ते बघा, ठरवा, बोलू.
म्हणजे तू काय सांगशील आता त्या प्रेक्षकांना काय ॲड्रेस करशील? अरे मी तर प्रेक्षकांना या, आवर्जून एवढंच. सांगेन की खूप कमाल नाटक आहे, कारण मला खूप मज्जा येते या नाटकात काम करताना. आणि मला असं वाटतं कलाकार म्हणून जेव्हा आपल्याला 100% मजा येत असते आणि मजा करताना आपण 100% मजा करताना आपण 100% आपण जेव्हा मेहनत घेत असतो तेव्हा त्यातलं 10% लोकांपर्यंत पोहोचतो. सो तो प्रयत्न आम्ही नक्कीच करत राहू आणि भरपूर प्रयोग होणार आहेत ह्याची मला खात्री आहेच. आणि तुम्हीही असाच उत्तम प्रतिसाद देत राहा आणि आम्हीही तुम्हाला तुमचं असंच मनोरंजन करत राहू. पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं धन्यवाद. हे गोड नाटक आमच्यासमोर तुम्ही घेऊन येत आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. थँक्यू.